जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय गोमाता. आज आपल्या शिंदखेडा शहरामध्ये संपूर्ण देशभरामध्ये जे गो सन्मान अभियान आज 27 तारखेच्या दिवशी सुरू आहे, त्यातलाच एक भाग म्हणून आपल्या शिंदखेडा तहसील कार्यालयात सुद्धा आपल्या सर्व गो भक्तांनी आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आणि या गो अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रपतीपर्यंत, पंतप्रधानांपर्यंत हा जो संदेश पोहोचवण्यात आलेला आहे की गो मातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा. आणि दुसरी गोष्ट, देशभरातली गो कत्तल ही थांबली पाहिजे, गो मातेला सन्मान मिळाला पाहिजे, म्हणून हे अभियान संपूर्ण देशभरामध्ये राबवलं गेलं आहे. आणि त्यातला हा भाग म्हणून सगळे गोभक्त या ठिकाणी शिंदखेड्यामध्ये सुद्धा शोभायात्रा काढून या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आजपासून या देशामध्ये हा 27 तारखेचा दिवस गो सन्मान दिवस म्हणून साजरी केला जाईल, असं सुद्धा अभियान या संपूर्ण देशभरामध्ये राबवलं आहे. आपण सुद्धा सगळ्यांनी गो मातेचा यथायोग्य सन्मान करावा ही आज या माध्यमातून सगळ्यांना मी विनंती करतो. आणि आज आम्ही या प्रशासनालाही विनंती करतोय की या परिसरामध्ये सुद्धा जर गो हत्या होत असेल तर ती थांबवण्यासाठी, तसं महाराष्ट्रामध्ये 2015चा गोवंश हत्या बंदी कायदा तयार